आपल्या अखंड भारतवर्षामध्ये अनेक साम्राज्यांची सत्ता ही येऊन गेली. त्यापैकीच एक होतं ते म्हणजे होयसाळ साम्राज्य. हे दक्षिण भारतातील एक अत्यंत समृद्ध आणि कलात्मकदृष्ट्या प्रसिद्ध राजवंश होते. याचा कालखंड जो होता तो साधारण 1000 ते 1400चा काळ होता. आजचं जे कर्नाटक राज्य आहे ते त्याच साम्राज्याचं आहे आणि आज कर्नाटकाच्या या पवित्र भूमीत उभ्या असलेल्या अद्भुत कलाकृती म्हणजे होयसाळ साम्राज्याच्या मंदिरांची आपण यात्रा करत आहोत. कर्नाटकमधील मैसूरपासून आपण या यात्रेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातील सोमनाथपूर, आरसीकेरे नंतर जवागल आणि जवागल नंतर आपण पाहणार आहोत ते होयसाळ साम्राज्याची राजधानी असलेलं हालेबेडू येथील होयसाळेश्वर मंदिर. तर सुरू करूया आज होयसाळेश्वर मंदिराचा संपूर्ण प्रवास. आता एवढी गर्दी आहे हालेबेडूला जाण्यासाठी ना. आता ही बॅग घेऊन मला वर बस चढायचंय. फार अवघड काम आहे हे बसमध्ये चढणं आणि उतरणं. तर मित्रांनो, 20 रुपयाचं तिकीट काढून बरोबर 10:07 आपण जे हे बस स्टेशन पाहतोय हे हालेबेडूचं बस स्टेशन आहे. आता इथं मी जेव्हा गुगल मॅपवर पाहिलं इथलं जे महत्त्वाचं टेम्पल म्हणजे कोणतं आहे तर ते होयसालेश्वर टेम्पल. होयसालेश्वर जे टेम्पल आहे त्याचं जे अंतर आहे ते 170 मीटर अंतर आहे फक्त होयसालेश्वरचं ह्या बस स्टँडवरूनचं अंतर. आता इथून आपल्याला बेलूरची बस पण लगेच मिळते, परंतु सर्व कन्नडमधून लिहिलेले आहे त्याच्यामुळं मला काही ते दाखवता येणार नाही, तुम्हाला पण कळणार नाही ते. आणि मस्त बनलेलं आहे हे हालेबेडूचं बस स्टेशन. तर इथून आपल्याला ॲक्च्युली मला त्या जे इथले जे ऑफिसर आहे मॅनेजर ह्या बस स्टँडवरचे त्यांना मी रिक्वेस्ट केली का माझी बॅग ठेवता का, तर त्यांनी आधी नाही बोलले. परंतु मी आत्ता जेव्हा बस स्टँडचं शूट करायला लागलो ना तर त्यांना वाटलं का काय बा, तर मग त्यांनी बोलून घेतलं, मला कॅमेरा बंद करायला लावला आणि बॅग ठेवून घेतली. तर बस स्टँडच्या बाहेर निघताच हे बघा, हे समोर जे मंदिर दिसते, आता हे बस उभे आहे त्याच्या मागे जे मंदिर दिसते तेच होयसालेश्वर 170 मीटर अंतरावर. तर सुरू करूया आपली आता होयसालेश्वर मंदिरची टूर. फायनली मंदिराच्या गेटजवळ आले मी आणि मंदिराची वेळ डायरेक्ट लिहिलेली इथं सूर्योदय से सूर्यास्त तक. म्हणजे एकदम आपल्या संस्कृतीला शोभल असं बरोबर लिहिलेलं आहे तिथं. काही वेळ काळ काही नाही, फक्त सूर्योदय से सूर्यास्त तक. आणि आता इथून सुरुवात होईल होयसालेश्वर टेम्पल कॉम्प्लेक्सची. होयसालेश्वर मंदिरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा समोर आणि आजूबाजूचा परिसर खूप छान असा गार्डनिंग करण्यात आलेलं आहे इथं. तिकडं मागं इन्फॉर्मेशन सेंटर आहे, तिथून आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल काही तर ती आपण घेऊ शकतो. खूप छान असं गार्डनिंग फक्त ह्याच मंदिरामध्ये मला दिसलं. आणि मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्या गणपती बाप्पांचं आपल्याला दर्शन होतं. किती भव्य दिव्य मूर्ती. मी आता हे फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण पाहतो ना इतकी भव्य आणि एकाच दगडामध्ये बनवलेली ही भव्य अशी प्रतिमा आपण होयसाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पाहतो. अजून एक मूर्ती आपण पाहतो ती म्हणजे हे बघा, आता ही खंडित झालेली प्रतिमा आहे, परंतु ह्या प्रतिमेमध्ये एक सिंह आहे आणि एक बालक आहे. तो बालक त्या सिंहाचे दात काढून राहिला, त्याच्यावर तो बालक त्या सिंहावर अटॅक करतोय. मित्रांनो, हेच आहे होयसालेश्वर साम्राज्याचं जे प्रतीक होतं. ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाचं प्रतीक राहतं, ज्याप्रमाणे आपल्या भारताचं आता जे स्तंभ आहे अशोक स्तंभ आपला ते प्रतीक आहे, त्यावेळेस होयसालेश्वरचं जे प्रतीक होतं होयसाला साम्राज्याचं ते हेच. हा बालक त्या सिंहाचे हे करतोय, दात काढतोय किंवा सिंहावर अटॅक करतोय. तर कसं, तर तो जो बालक होता त्याचं नाव होतं साला आणि होय म्हणजे अटॅक. तर त्या बालकाने आपल्या गुरूंना विचारलं होतं का ते जेव्हा सिंहाने त्यांच्या आश्रमावर हल्ला केला तेव्हा बालकाने गुरूंना विचारलं का मी त्या वाघावर हल्ला करू का, तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले होय साला.
आणि मग तेव्हापासून ह्या साम्राज्याचं नाव पडलेलं आहे होयसाला, आणि तोच हा बालक आणि तीच ही सिंहाची प्रतिकृती आपल्याला दिसते. तर आता इथून आपल्या मंदिरांची डिटेलमधली माहिती आपण पाहायला सुरुवात करू होयसालेश्वरची या मंदिराची. तर जवागलवरून आपण आलेलो आहे आता होयसाळेश्वर मंदिर पाहण्यासाठी. हे हसन जिल्ह्यातील हालेबिडू यालाच पूर्वीचे दोरा समुद्र असं देखील म्हटलं जायचं, आणि तिथंच वसलेलं हे होयसाळेश्वर मंदिर. स्थापत्य आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना जे कोणतं मंदिर आपल्याला दिसतं तर तेच होयसाळेश्वर मंदिर. राजा विष्णुवर्धन यांच्या आश्रयाखाली इसवी सन 1121 मध्ये बांधलेली ही 12व्या शतकातील अद्भुत वास्तू केवळ एक पूजास्थान नसून होयसाळ संस्कृती, पौराणिक कथा आणि अभियांत्रिकीचा एक जिवंत संग्रह आहे. मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत, परंतु आजकाल पर्यटकांना सर्वात जवळचं प्रवेशद्वार पडतं ते म्हणजे वाहनतळाजवळील उत्तरेकडचं प्रवेशद्वार, आणि बसस्टँडवरून देखील हेच प्रवेशद्वार आपल्याला जवळ पडतं. बाकी दक्षिणेला 1 आणि पूर्वेला 2 असे प्रवेशद्वार आहे, जे 2 मोठ्या स्वतंत्र आणि खुल्या मंडपासमोर आहेत, ज्यांचे छत घडवलेल्या स्तंभांनी आधारलेले आहेत. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण ज्या ह्या 2 मूर्त्या पाहत आहोत आणि त्या आजूबाजूच्या मूर्त्या पाहत आहोत ते म्हणजे सुसज्ज द्वारपालांच्या मूर्त्या आहे. या मंदिरात प्रवेश करताना ह्या द्वारपालांच्या मूर्त्याच इतक्या सुशोभित रीतीने बनवलेल्या आहेत की ते पाहून आपल्याला वाटतं की कशा रीतीने ही कलाकृती केलेली असेल. आणि ह्या द्वारपालांच्या परवानगीने जेव्हा आपण मंदिराच्या मध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिरावरील छतावरचं नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेते. मंदिरामध्ये प्रवेश करून बाहेरील भिंती पाहून जेव्हा आपण मंडपात जातो तेव्हा हे मंदिर द्विकूट विमान आहे असं आपल्या लक्षात येतं. द्विकूट विमान म्हणजे एकाच चौथऱ्यावर 2 देवळे असलेलं मंदिर. ही दोन्ही देवळं जी आहे मंदिरातली ती दोन्ही शिवाला समर्पित आहेत. ही 2 स्वतंत्र देवळे असून त्यांच्या भोवती क्रूस आकाराच्या चौथऱ्यांवर क्रूस आकाराचा चौथरा आहे. दोन्ही मंदिरांच्या समोर नंदी मंडप असून त्यात सुशोभित पण वास्तववादी नंदी बैलांची मूर्ती आहेत. त्यांना अनुक्रमे होयसाळेश्वर आणि शांतलेश्वर असे म्हटले जाते. होयसाळेश्वर हे शिवाला समर्पित म्हणजे राजाला अनुसरून असं हे शिवाला समर्पित आहे, आणि दुसरं ह्याच मंदिराच्या शेजारचं ते शांतलेश्वर म्हणजे राणी शांताला समर्पित असं आहे. दोन्हीही देवळांना मात्र शिखर नाही. हे जे मंडप आपण पाहतोय, हे जे दर्शन आपण करतोय ते आहे होयसाळेश्वर म्हणजे राजाला समर्पित असं शिवांचं मंदिर. हे मंडप मध्यवर्ती स्तंभांनी आधारलेलं आहे. ते भक्तांना गर्भगृहाकडे घेऊन जाते. बाहेरील स्तंभांमधील जागा दगडी पाट्यांनी बंद केल्या आहेत. मध्यभागी असलेल्या 4 मोठ्या स्तंभांच्या भोवती आत 10 स्तंभ आहे. अत्यंत अचूकतेने डिझाईन केलेल्या या मंदिरात सूर्यमंडळ नावाचा एक अद्भुत देखावा साकारला जातो, जिथे विशिष्ट तासांमध्ये सूर्याची किरणे मुख्य देवतेला हळुवारपणे स्पर्श करतात. या खगोलीय रचनेपलीकडे मंदिरात इतर अनेक वास्तुशास्त्रीय नवकल्पनाही आढळतात, जसे की विविध प्रभाव निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचा वापर आणि वास्तुकलेतील गुंतागुंतींच्या भौमितिक नमुन्यांचा वापर. या गर्भगृहाच्या भिंती आपल्याला साध्या जरी दिसत असल्यात, परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मंदिराचं छत. 12 फूट उंच हे स्तंभावर आधारलेलं आहे, आणि ज्यांच्यावर आश्चर्यकारक कौशल्याने आकर्षक असं नक्षीकाम कोरलेलं आहे. मंदिराच्या आत गोलाकार वेगळे स्तंभ आढळतात. त्यांच्यावरील कोरीवकाम इतके अचूक आहे की ते एखाद्या यंत्राच्या साहाय्याने तयार तर केले नसावेत ना, असंच वाटतं. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण दक्षिण दरवाज्यातून जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा बाहेरील कामांचं नक्षीकाम देखील इतकं अचूक आणि इतकं बारीक काम केलेलं आहे ना, ते पाहून देखील आपल्याला आश्चर्य नाही झालं तर नवलच. ज्याच्यावर रामायण, महाभारत, भगवद्गीता यांसारख्या हिंदू पौराणिक कथांमधील प्रसंग कोरलेले आपल्याला आढळतात.
काही फलकांवर होयसाळ काळातील दैनंदिन जीवनाचे, ज्याच्यामध्ये नृत्य, संगीत आणि खेळांचा समावेश आहे, काही चित्रणही त्याच्यामध्ये केलेलं आहे, हेच आपल्याला दिसून येतं. होयसाळेश्वर मंदिरातील या बाह्य भिंती प्राणी, देव आणि महाकाव्यांनी विलक्षणपणे सजवलेल्या आहेत. हा जो आपण पायाचा थर पाहतोय ना, याच्यामध्ये सर्वात खालचा थर एक पाय असलेल्या हत्तींचा आहे. त्याच्यावर सिंहाचा थर आहे. त्याच्यानंतर घोडेस्वारांचा थर आहे. मग नाचणाऱ्या माणसांचा थर आहे आणि त्यानंतर मकरांचा थर आहे. हत्ती साम्राज्याची स्थिरता, सामर्थ्य दर्शवतात, तर सिंह शौर्य दर्शवतात, घोडे चपळता दर्शवतात आणि मकर हा पुराणातील एक प्राणी असून तो आदर्श सैनिकांची वैशिष्ट्य दर्शवतो. जरी प्रत्येक खालच्या थरात हजारो समान प्राणी असले तरीही एकाही प्राण्याची इतरत्र पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येत नाही. जर तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला 2 हत्ती किंवा 2 सिंहांमधील फरक शोधता आला तर तो त्यांच्यात नक्कीच आढळेल. सर्वात वरचा जो थर आहे याच्यामध्ये तो देवांना समर्पित आहे. या भिंतीभोवती फिरताना मला जाणवत आहे की मला माझ्या संस्कृतीबद्दल किती कमी माहिती आहे. रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यातील, पुराणातील वेगवेगळ्या अवतारातील विविध शिल्पे येथे जिवंत केली आहेत. ही कला इतकी निर्दोष आणि प्रभावी आहे की प्रत्येक शिल्प निरखून पाहण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ हा द्यावाच लागतो. छन्नीचा प्रत्येक घाव आपल्याकडून योग्य आदराची अपेक्षा करतो. आता आपण पाहत आहोत ते होयसाळेश्वर मंदिरातलं नंदी मंडप. हळेबीडू मंदिर हे खरं तर एका कॉरिडोरने जोडलेलं जुळं मंदिर आपण म्हणू शकतो, जिथं दोन्ही गर्भगृहांमध्ये शिवलिंग असून त्यांच्या समोर विशाल नंदींची 2 मंदिर आहेत. एक मंदिर होयसाळेश्वर राजाचं आणि दुसरं शांतला देवीचं, आणि दोघेही भगवान शिवाचे परमभक्त होते. संपूर्ण रचना एका उंच चौथऱ्यावर उभारलेली असून ती सोपस्टोन किंवा क्लोरिस्टिक शिस्ट नावाच्या खडकात कोरलेली आहे. मंदिरांवरील कळस नष्ट झाले आहेत, पण जे काही शिल्लक आहे ते आपलं मन थक्क करण्यासाठी पुरेसं आहे. येथे प्रत्येक नंदीला एक स्वतंत्र गर्भगृह देण्यात आलेलं आहे. हे 2 नंदी जगातील सर्वात मोठ्या एकाश्म नंदी मूर्तीपैकी एक आहेत. उत्कृष्ट समरूपता असलेले स्तंभ आणि आकर्षक नक्षीकाम असलेली मुद्रा या नंदी मंदिरांना जगातील एक अद्वितीय बनवते. मंदिराच्या बाहेरील जे शिल्प आहे ते सर्व आपल्या संस्कृतीमध्ये ज्या जुन्या घटना आहे, ज्या गोष्टी आहेत त्यालाच अनुसरून आहे. गोवर्धन गिरीधारी कृष्णाने गोवर्धन उचललेल्याचं चित्र आहे. गजसूर संहार जो हत्तींचा संहार आलेला होता त्याच्या कथेचं एक चित्रण बनवण्यात आलेलं आहे. देवांचं, दैत्य आणि दानवांचं जे युद्ध झालेले त्याचं वर्ष चित्रण आलेलं आहे. भीमाने जी हत्तींची कत्तल केलेली होती, म्हणजे जे कुरुक्षेत्रात हत्याकांड झालेलं होतं त्याचं देखील एक चित्रण केलेले आहे. हे जे आपण पाहतोय, जेव्हा रावण आपला भाऊ कुबेर याचा पराभव करून आणि त्याची राजधानी लुटून रावण पुष्पक विमानातून लंकेला परत येत होतात आणि परत येत असताना त्याला एक असा पर्वत दिसला ज्यावरून त्याचे विमान अनेक वेळा प्रयत्न करूनही उडू शकले नाही, आणि त्याला जाणवले की तो पर्वत म्हणजे भगवान महादेवांचा आहे आणि त्याचंच चित्रण इथं केलेलं आहे. आत्तापर्यंत होयसाळ साम्राज्याचे जेवढेही मंदिरं आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आतील भागापेक्षा होयसाळ शिल्पकारांनी बाहेरील भिंतीवर साकारलेल्या नेत्रदीपक कलाकृतीच आपल्याला अधिक दिसून येत आहेत. कारण की पौराणिक कथा आणि त्याच्यात दर्शवणाऱ्या देवतांचे विस्तृत शिल्पांमुळं हे एक वेगळेच मंदिरं असे उठून दिसणारे आहेत. होयसाळ शिल्पकला ही केवळ वस्तुकलेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर अचूक अभियांत्रिकी, समरूपता, शिल्पकलेतील सूक्ष्म बारकाव्यांमधील त्यांच्या कौशल्यामुळे ही कारागिरीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. वास्तुकलेच्या पहिल्याच दर्शनाने येथील गुंतागुंतींच्या कोरीव कामांमुळे प्रत्येक जण थक्क होतो, पण लवकरच होयसाळांच्या अभियांत्रिकी क्षमतेबद्दलच्या गहन विचारांमध्ये आपलं मन रमून जातं.
मित्रांनो, होयसाळेश्वर मंदिर हे होयसाळ वास्तुकलेच्या सर्वात सुस्थितीत आणि चांगल्या प्रकारे जतन केलेल्या उदाहरणांपैकी एक मानले जाते आणि ते जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्या काळातील कारागिरांची छन्नीची कलाकुसर त्यांच्या विलक्षण दगडी कामात चैतन्य निर्माण करते, ज्याने शतकानुशतके पर्यटकांना मोहित केले आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि कलेमध्ये रस असलेल्या प्रत्येकाने या मंदिराला एकदा आवर्जून नक्कीच भेट दिली पाहिजे. आता हालेबिडूमधील होयसालेश्वर मंदिर पाहून श्री केदारेश्वर स्वामी टेम्पलचं जे अंतर आहे ना, ते 750 मीटर इथून. आपण आता तेच मंदिर पाहायला चाललेलो आहे. पुढं 700-800 मीटरचं अंतर चालून आल्यानंतर आपल्याला एक मोठं वडाचं झाड दिसते, हे बघा हे. आणि ह्या झाडाच्या पारंब्यांमधून अजून दुसऱ्या झाडाची निर्मिती झालेली आहे, हे बघा. आणि त्याच्या समोर आपल्याला दिसतं दुसरं मंदिर, हालेबिडूमधलं श्री केदारेश्वर मंदिर. तर जाऊया आपण आता मंदिराचं दर्शन करूया. हालेबिडूमधील हे केदारेश्वर मंदिर होयसाळेश्वर मंदिरापासून 400 मीटर अंतरावर आहे. होयसाळेश्वर आणि चेन्नकेशव या मंदिराप्रमाणे केदारेश्वर मंदिर देखील एका उंच चौथऱ्यावर बांधलेलंच आहे. आणि आत्तापर्यंत जेवढीही मंदिर आपण पाहत आहोत ते मंदिर सर्व तारकाकृती आहे. पायापासून वरपर्यंत मंदिराच्या बाह्य भिंती या 8 थरांच्या आहेत. पायापासून पहिल्या थरामध्ये हत्ती, दुसऱ्या थरामध्ये घोडदळ, तिसरा थर नाजूकपणे कोरलेल्या वेली आणि फुलांनी सुशोभित आहेत आणि चौथ्या थरात होयसाळांचे प्रतीक आणि 5व्या थरात पुन्हा फुले आणि 6व्या थरामध्ये रामायण, महाभारत या गीतेतील विविध कथा प्रसंग आहेत आणि 7व्या थरात मकरांची रांग आणि 8व्या थरामध्ये सुंदर हंस आहेत. अशा ह्या थरांची प्रत्येक होयसाळेश्वर मंदिरात, होयसाळ साम्राज्याच्या मंदिरात रचना आपण पाहतो. पूर्वेकडे तोंड असलेलं प्रवेशद्वार असलेलं हे केदारेश्वर मंदिर हे एक त्रिकूट मंदिर आहे. त्रिकूट मंदिर म्हणजे ज्याप्रमाणे आपण सोमनाथपूरला पाहिलं, चिन्नकेशव मंदिरात पाहिलं का आतमध्ये याला 3 गर्भगृह आहेत. नवरंग मंडपाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना 4 तारकाकृती स्तंभ आहेत आणि त्यानंतर नवरंगामध्ये 4 घंटाकृती स्तंभ आहेत. होयसाळ काळातील बहुतेक मंदिरांप्रमाणेच नवरंगाचे छतही सुशोभित आहेत. गर्भगृहामधील मुख्य देवता म्हणजे शिवलिंग आहेत आणि गर्भगृहाच्या अगदी बाहेरचा परिसर हे या मंदिराचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. या भागाच्या छताची रचना अशी आहे की नैसर्गिक प्रकाश आत येतो आणि आपण ज्यावेळी तिथं आतमध्ये होतो तेव्हा गर्भगृहात संपूर्ण अंधार होतात, मात्र शिवलिंगावर एक वेगळाच प्रकाश झोत आपल्याला दिसून येत होतात. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर विविध हिंदू देवता, अप्सरा आणि त्या काळातील सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या काही गोष्टी, प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रतिमांमधील गुंतागुंत आणि तपशील त्या काळातील शिल्पकलेचा उच्च दर्जाची साक्ष देतात. पण या कलाकारांनी कोरलेले भाव, भंगिमा, हावभाव, मुद्रा आणि शारीरिक स्थिती यावरून हे दिसून येते की त्यांना भरतनाट्यशास्त्रातील बारकाव्यांचीही चांगली जाण होती. हे कलाकार त्यांची संस्कृती आणि कलेत किती खोलवर रुजलेले होते हेच या कलाकुसरमधून दिसून येते. प्रभावशाली म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या भोवतालची चौकट देखील फार अतिशय कलात्मकतेने कोरलेली आहे. एकदम सुंदर आणि अप्रतिम असं हे मंदिर आहे. मध्ये होयसाळ राजा वीर बल्लाळ आणि त्याची द्वितीय राणी केतला देवी यांनी बांधले. एका शिवलिंगा व्यतिरिक्त इतर कोणत्याही देवळात आत कोणतीही देवता नसली तरी त्या जागेचे वातावरण इतके गंभीर आणि पवित्र आहे की आपल्याला एका उच्च शक्तीच्या सान्निध्यात असल्याचा अनुभव येतो. तर अशा रीतीने हालेबिडूमधील होयसाळेश्वर मंदिर आणि केदारेश्वर मंदिर याची यात्रा आपली पूर्ण झालेली आहे. आपण जर कधी कर्नाटकमध्ये आलात, म्हैसूरला आलात, हसन जिल्ह्यात आलात तर नक्की या जागेला भेट द्या आणि होयसाळ साम्राज्यामधील त्या काळात बांधलेल्या या कलाकृतीचा, या शिल्पकलेचा आपण नक्कीच एकदा अनुभव घ्या.
होयसाळेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर हे मंदिर पाहून आपण या हालेबुडीच्या शेतीतल्या गावांमधूनच पुढं जातो. आणि जेव्हा आपण केदारेश्वर मंदिराकडे जात असतो तेव्हा मध्ये लागतं जैन मंदिर. येताना मी काही गेलो नव्हतो, आता जाताना जैन मंदिराचं आपण दर्शन घेऊ, त्याची पण माहिती जाणून घेऊ. होयसाळेश्वर वरून केदारेश्वर आणि केदारेश्वरून आपण पाहत आहोत ही त्याच मार्गावरील जैन मंदिरे, यालाच बसदी असं म्हणतात. होयसाळ वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही जैन मंदिर आहेत. 12व्या शतकात बांधलेल्या या संकुलात भगवान पार्श्वनाथ, आदिनाथ आणि शांतीनाथ या तीर्थंकरांना समर्पित ही 3 मुख्य मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या अत्यंत बारीक कोरीव काम, पॉलिश केलेले खांब आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत. ही मंदिरे होयसाळ राजा विष्णुवर्धन आणि त्यांच्या पत्नी शांतला देवी यांच्या कारकिर्दीत बांधली गेली. जैन धर्मांचे अनुयायी असलेल्या बोप्पदेवाने ही मंदिरे उभारली. आपण जे पाहतोय ते आता पार्श्वनाथ मंदिर हे या संकुलातील सर्वात मोठं आणि मुख्य मंदिर आहेत. येथे सुमारे 14 फूट उंचीची जी मूर्ती आपण समोर पाहत आहोत ती पार्श्वनाथ तीर्थंकरांची काळ्या पाषाणातील भव्य आणि तेजस्वी अशी मूर्ती आहे. दुसरं जे मंदिर आहे ते शांतीनाथ बसदी, ते 16व्या तीर्थंकरांना समर्पित आहेत. आणि जे पहिलं मंदिर आहे ते आदिनाथ बसदी म्हणजेच पहिले तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित असं हे मंदिर आहे. तर इथं भेट देण्याची जी वेळ आहे ती सकाळी 8 ते संध्याकाळी 7:30. बस स्टँडपासून होयसाळेश्वर मंदिर, होयसाळेश्वरपासून केदारेश्वर मंदिर, केदारेश्वरपासून जैन मंदिर, एवढे सगळे मंदिरं फिरत असताना आता दुपारची भूक लागलेली आहे. आणि पूर्ण एवढ्या परिसरात मला एकच हॉटेल इथं दिसतंय, मँगो ट्री व्हेज रेस्टॉरंट. तर जाऊया तिथं आणि कशी टेस्ट लागती ह्या मँगो ट्रीची हे पण मी तुम्हाला सांगतो. जेवण करूया आपण, भूक लागली आता. सकाळी फक्त 2 इडल्या खाल्लेल्या आहे. रेस्टॉरंट पण खरंच छान बनवलेलं आहे. प्रभू श्रीरामांची प्रतिमा इथं ठेवण्यात आलेली आहे आणि एकदम मस्त असा मधला एक पोर्चचा भाग ठेवण्यात आलेला आहे आणि मस्त बनवलेले आहे. तर मग आता मी इथं टोमॅटो पुलाव दिस हां हॅलो टोमॅटो पुलाव आणि भजी आणि साम आणि हे रस्सम असं घेतलेलं आहे. इथं पाहूया. छान आणि सुंदर जेवण होतं. जर आले तुम्ही इथं हालेबुडूला तर होयसाळेश्वर मंदिराची पार्किंग आहे हे बघा ही, आणि त्याच्याच बाजूला हे हॉटेल आहे मँगो ट्री व्हेज रेस्टॉरंट. छान टेस्ट होती खरंच. राईस पण छान आहे. पोळी मी नंतर पोळीची पण ऑर्डर दिली, पोळी झाली होती नंतर, कारण की मील तयार नव्हता. तर पोळी भाजी पण चांगली होती. आणि हालेबुडीला आल्यानंतर या अशा वस्तूंचं काम इथं करण्यात येते. इथे ना मूर्तींचं काम होतं आहे बघा. आता ही जी मूर्ती पाहिली ना ही इतकी जड आहे ना. इसका वेट कितना होगा? इसका 2 किलो नहीं ज़्यादा होगा. ज़्यादा क्योंकि ज़्यादा हेवी लग रहा है मुझे. आणि सगळं दगडांचं केलेलं काम आहे. इथं मस्त मूर्ती आहे. तुम्ही जर आले तर हे घेऊन जाऊ शकता. हां दिवा पण, अरे दिवा पण छान आहे, वजनदार आहे एकदम. होयसाळ साम्राज्याची राजधानी हालेबिडूमधील सर्व मंदिरांची यात्रा पूर्ण करून आपण निघालो आहोत आता बेलूरकडे. बेलूरमधील पुढचं मंदिर राहणार आहे आपलं चिन्नकेशव मंदिर. या व्हिडिओमध्ये आपण हालेबिडूला कशा रीतीने पोहोचू शकाल, मंदिरांची यात्रा कशा रीतीने कराल, मंदिरांचा इतिहास, त्यांची रचना, शिल्पकला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.